नमस्कार मित्रांनो, आज मी कोर्लीम म्हापसा गोवामध्ये शांताराम गोविंद शिंदे यांच्या शॉपवर हैसर तुमका सगळ्या प्रकारची तांब्या आणि पितळीची भांडी मिळतली। चला तुमका दाखवतो। सगळ्यात आधी गेल्या गेल्या मालकांका भेटा। ह्यांचं नाव असा प्रवीण शिंदे। पंचधातूपासून बनवलेलो मंदिरासाठीचो कळस ह्यांच्यानी माका दाखवलानी। साधारण ह्याची उंची 6 फूट असा आणि ह्यो कळस श्री शांतादुर्गा टेम्पल धारगडसाठी ह्यांच्यानी बनवलानी। आजच त्या कळसाची स्थापना झाली। ह्यो दुसरो जो असा तो श्री गणेश एकता मंदिर फोंडा ह्या टेम्पलसाठी ह्यांच्यानी बनवलानी। हे तांब्या आणि पितळीची वेगवेगळी भांडी पण बनवतो ती दाखव ह्यांच्यानी माका होय नेलानी। तांब्या आणि पितळीच्या भांड्यांचे डीलर खूप बघितले पण मॅन्युफॅक्चर गोव्यात ह्यो पहिल्यांदाच बघितलंय। हे बघा समय। आता तुमका ना पूर्ण मी प्रोसेस मधून नेतोय की समय कशी बनवली जाता। सगळ्यात आधी येता कास्टिंग। पितळ धातू त्याच्या मोल्ड मध्ये घालून तो पहिली कास्ट केलो जाता। नंतर बाहेर काढल्यावर काय अशा प्रकारे तुमका तो प्रोडक्ट दिसतो। नंतर येता ग्राइंडिंग। त्याच्यानंतर येता टर्निंग। ह्याच्याने बाहेरचे जे एज असत ते सगळे साफ केले जातात। त्याच्यानंतर लास्ट स्टेज येता पॉलिशिंग। तुमका चकचकीत फिनिश दिसताना ती ह्या पॉलिशिंग प्रोसेस मुळे दिसता। तर ह्या प्रोसेस द्वारे हे सगळे वस्तू बनवले जातात। आता ह्यांच्याकडे फक्त समईच नाही आहात, ह्यांच्याकडे वेगवेगळे पितळ आणि तांब्याचे वस्तू असतात। लांबण दिवे, घंटा, कळशी सगळ्या तुमका ह्यांच्याकडे मिळतला। रेट सांगूक नाही कारण तांब्या आणि पितळीचे रेट वर खाली झाले की हे रेट हलतात। तुमका रेट माहिती करून घेऊच्या मालकांका कॉल करून विचारा। बरे रे बाबी।